कशासाठी वेळ पाहिजे? कशाची छाननी? नोंदणीची. आणि 13 महिने काय केलं मग? भजे तळीले काय? असं नसतं. वेळ काढू पण आहे आता नसतं. हे गरीब काय तुम्ही पागल समजेले काय? आण मुंबईला न्या जमा घरी, आण मुंबईला न्या जमा घरी. बापाची पेंड एक काय? इथं संबंध नाही आता. एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. JR काढून मला अंमलबजावणी पाहिजे, ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. हो, तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडं, शिंदे समितीकडं सरकारला आवाज स्वीकारावा लागेल. वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. कारण प्रक्रिया लहान नाही आहे ती, आणि हे घडून आणावं लागणार आहे. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न एकच आहे. म्हणून तर मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसते मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखीन तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे पोट्टे येत, हे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, ते धोत्र कोणालाच मोजित नाहीत. ते कोणाला बी त्यांच्या धोत्रात घ्यायला बसलेत. मंत्र्या सुद्धा धोत्रात घेते. आपण कधी खोटं बोलत नाही, आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. आणखी मेन माल कशी हागण लावतो यांना तुम्ही नुसती मजा बघा. थांबा, नाही नाही, सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होतंय. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही JR काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येते. तुम्ही फक्त तेवढंच करा. ते सरसकटच होतंय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. हा बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठ्याची पण तेवढीच गरज आहे. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. आडमोठा बोलत नाही तुम्हाला, खोटं बोलत नाही, किंवा त्यांना घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काहीच दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं, ओबीसीचं कोणाचं म्हणता तुम्ही, ते 2-3 नेत्याचं, तर मराठीत जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवाना मराठीचं मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे आमचं. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची कुपाट लागत. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे, आणि त्यांनी जर याचं हे केलं, काही राहणार नाही त्यांचं, काहीच राहणार नाही. त्याला नाही मोजत बुवा मी, त्याला मोजत नाही. त्याला कामच काय दुसरं, संघटना गोळा करीन, आमका गोळा करीन, त्यांना पैसे देईन, दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काही आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून
कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार आहे. अरे ते पहिलेच कामातून गेले हो, त्याचं 50 बाऱ्या काय नाव घेता भंगार धावण्याचं. नाही नाही, मी सांगितलं बाबा, एवढं मनावर नका घेऊ, खेड्यातले पोर आहेत. पत्रकार बांधवांनी एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काही त्यांना थोडी, आता म्हणूनही मीडियासमोर वेगळी सवय आहे. ते कुठं गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले, थोडं पत्रकार बांधवांनी पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो, उगं त्यांना खडे नका आणत जाऊ रे. पागलसारखं वागू नका. पुऱ्या राज्याला आपली गोरगरिबाची मागणी, आपल्या वेदना ते दाखवते. थोडं समजून घेत जा. मुंबईभर, पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका, थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठे असो, चांगली असो वाईट असो, जशी बा काय असेल ती असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणे, खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते, बाबा तुमच्या लेकरं म्हणून थोडंफार सहन करत जाऊन द्या. आता